चला, काही कामाच्या आणि काही बिनकामाच्या अशा खूप साऱ्या गोष्टी मी ऑर्डर केल्या आहेत. त्याच तुमच्यासोबत इथे मी शेअर करणार आहे, जेणेकरून जर का एखादी गोष्ट तुम्हाला आवडली, तर ती कोणत्या साईटवर किती रुपयाला मिळते, ही सारी इन्फॉर्मेशन आम्हा व्लॉगर लोकांकडून तुम्हाला मिळत असते आणि म्हणूनच आम्हीसुद्धा अगदी आवडीनं या साऱ्या वस्तू शेअर करत असतो. सुरुवात ही कामाच्या गोष्टीपासून करूया. हे बघा, मी ही प्रोटीन पावडर घेते आणि आम्ही दोघं एकच घेतो. स्त्रियांसाठी वेगळी किंवा पुरुषांसाठी वेगळी प्रोटीन पावडर असं खरं तर काहीच नसतं असं डॉक्टर बोलतात. तर ही नॅकप्रोची इम्पॅक्ट नावाची प्रोटीन पावडर आहे. याच्याबद्दल मी एका व्लॉगमध्ये डिटेल्स इन्फॉर्मेशन शेअर केली आहे. खूप चांगल्या क्वालिटीची आहे आणि टेस्टसुद्धा खूप चांगली आहे. पचायलाही आता म्हणजे माझ्या शरीराला सवय झाली आहे. जर का तुम्ही प्रोटीन पावडर घेणार असाल, सुरुवात करणार असाल, तर पहिल्या 1 आठवड्यामध्ये तुम्हाला थोडाफार ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो, पण पाणी खूप सारं प्यायचं. जेव्हा कोणतीही प्रोटीन तुम्ही घेत असाल ना, प्रोटीन पावडर, तर पाणी दिवसभर भरपूर प्यायचं. आणि तसंही आता उन्हाळा आहे, पाण्याची गरज आहे शरीराला. आणि या 2 नायकावरून ऑर्डर केलेल्या वस्तू, एक तर तुम्हीच मला कॉमेंट करून कोणीतरी सांगितलं होतं की ताई, फॉक्सटेलचे प्रोडक्ट ट्राय कर, खूप चांगले आहेत. तर मी फॉक्सटेलचं ऑइल बॅलन्सिंग मॉइश्चरायझर मागवलं आहे, कारण माझी स्किन ऑइली आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप दिवसांपासून मला एक लिप बाम ऑर्डर करायचं होतं, जे की आहे हायपनचं, आय थिंक ऑल आय नीड लिप स्क्रीन, लिप स्क्रीन, येस असंच आहे, SPF 30. तर या 2 गोष्टी नायकावरून ऑर्डर केल्या आणि बसल्या बसल्या उगाचच मला असं वाटायला लागलं होतं की माझ्याकडे ना घरी घालायला कुर्तीजच नाही आहेत. म्हणजे आपल्याला नेहमी होतं ना, प्रत्येक स्त्रीला होतं की माझ्याकडे घालायला कपडेच नाही आहेत हो. तर तसं मला नेहमी होत असतं. म्हणून मी हा उद्योग केला होता, पण अजिबात चांगला आलेला नाही आहे हा कुर्ता. आणि एक तर मी मीडियम साईज ऑर्डर केली होती, त्यांनी स्मॉल पाठवला आहे. आणि जे काही त्याच्यावरती वर्क केलेलं आहे टिकल्यांचं वगैरे, खूप चीप क्वालिटीचं आहे. त्यामुळं हा तर रिटर्नला जाणार आहे. बरं, आता मिंत्रावरून ऑर्डर केलेली ही दुसरी गोष्ट, आणि ही मात्र खूप सुपर्ब रिसीव झालेली आहे. तर साधा नावाचा ब्रँड बऱ्याच वेळेला तुम्हाला इन्स्टावरती दिसला असेल, हो की नाही? तर साधाचाच एक प्लाझो ऑर्डर केला आहे. कॉटन आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर आहे, खरंच आहे, चांगला आहे हा प्लाझो, खूपच छान आहे. मी हा असा ऑफ व्हाईट कलरमध्ये कोणत्याही कुर्तीजवर, शर्टवर मला घरी घालता येईल म्हणून असा हा मी प्लाझो ऑर्डर केला आहे. बऱ्यापैकी महाग आहे हा, 797 डिस्काउंट करून मला मिळाला आहे. पण तुम्ही पाहिलंत, क्वालिटीही सुपर्ब आहे. आणि त्यांचं पॅकेजिंग बघा, कॉटनच्या साधा असं लिहिलेल्या बॅगमध्ये हा पॅक होऊन आला होता. ₹399 असा हा एक कॉटनचा कुर्ता मागवला आहे मी. मला ना थोडासा डाऊट होताच की कसा रिसीव होईल. कुर्ता दिसायला खूप सुंदर आहे आणि हा घातल्यानंतर मला कसा दिसतोय हेही मी तुम्हाला पुढे दाखवते आहे व्लॉगमध्ये. पण मला ना त्याचा कपडा म्हणजे इतका काही दम वाटत नाही आहे त्या कपड्यामध्ये. म्हणजे लिटरली लक्ष्मी रोडला पुण्यामध्ये आपण गेलो ना, तर असे कुर्ते बाहेर ₹200-200 मिळतात. तर ₹400 म्हणजे मी डबल किंमत देऊन हा ऑनलाईन मागवला आहे. तर आता या कुर्त्याबद्दलही डाऊट आहे मला की मी तो ठेवेन की रिटर्न करेन. म्हणजे आत्तापर्यंत 2 प्रॉडक्ट तरी झाले रिटर्नसाठी. आणि आता ही खरेदी बघा माझी, मिशोवरून छोटे घरी प्लांट ठेवायला, इंडोर प्लांट ठेवायला या अशा 2 वस्तू मागवल्या आहेत मी. एक ही आणि अजून एक आहे. तर हा पॉट अगदीच सुंदर रिसीव झाला आहे. त्याला स्टँडही आहे. कोणाला घ्यायचं असेल तर नक्की सांगा, मी लिंक शेअर करेन. ॲक्च्युली काय झालं होतं, कल्पनानी ना अशा खूप साऱ्या मिशोवरून गोष्टी ऑर्डर केल्या होत्या आणि तिच्याकडे ना खूप सारे प्लांट पण आहेत, छान छान इंडोर प्लांट. तर मी जेव्हा गेले तिच्याकडे, तर तेव्हा मला ना पॉट हे खूप सुंदर दिसले, म्हणून म्हटलं तिला कर गं लिंक शेअर. तर तिने लिंक शेअर करेपर्यंत माझं मीच उद्योग करून मिशोवरून या वस्तू ऑर्डर केल्या. आणि मला थोडासा डाऊट होता की या कशा रिसीव होत आहेत, पण चांगल्या क्वालिटीच्या रिसीव झालेल्या आहेत. दोन्ही पॉट अगदी छान आहेत. हे बघा, हा अजून एक दुसरा आहे. आता बघेन मी यामध्ये कोणते इंडोर प्लांट्स मी घेईन. मी जेव्हा ब्लड द्यायला गेले होते ना काही दिवसांपूर्वी मेट्रोपॉलिसमध्ये, तिथे एक छोटंसं मी प्लांट पाहिलं होतं ना, ते मला खूप आवडलं. तर तसंच मला शोधून आणायचं आहे, कारण ती बोलली की 1-2 महिना झालं ते ॲज इट इज टिकलं आहे. हे बघा, ही अशी काहीशी कुर्ती आहे. पण मला ना असं वाटतं की या कुर्तीत काही दम नाही आहे. दिसायला आता छान दिसते या प्लाझोसोबत. ही प्लाझो पॅन्ट साधा या ब्रँडची आहे. मी तुम्हाला दाखवलं की साधानं इतकं छान पॅकिंग वगैरे पाठवलं आहे. कॉटनची बॅग दिली आहे छोटीशी आणि या बॅगमध्ये हा प्लाझो होता. प्लाझो नो डाऊट खूपच चांगला आहे. आणि हा कुर्ता मी खरं तर हा घरी घालायलाच घेतला आहे.
पण मी हे बघा असं आहे. पण मी काय विचार करते की हा पण रिटर्नला टाकावा. तो तर दुसरा मी जो अगोदर दाखवला ना पिंकवाला, तो तर मला येतच नाहीये. मी मीडियम मागवला होता, पण स्मॉल का पाठवला त्यांनी माहिती नाही. तर हे सगळं मिंत्रावरचं आहे. आता हे रिटर्न करणार आहे मी. हे धुतल्यानंतर आय थिंक हा भरून येऊ शकतो कुर्ता. दिसायला पण बरा दिसतोय. पण असं वाटते की रिटर्न करावा की काय? की वापरू घरीच? आय थिंक आहे अजून रिटर्नची डेट. तुम्ही मला नक्की कॉमेंट करून सांगा की हा ठेवू की रिटर्न करू. उन्हाळ्यासाठी स्लीवलेस बरं वाटतं म्हणून मी घरी घालायला हे सारे कम्फर्टेबल कपडे मागवलेत. आणि ही भांडी तर खरंच खूपच छान आलेली आहेत. भांडी नाही, छोटे पॉट आहेत, सुंदर आलेत. क्वालिटी एकदम छान आली आहे. हा एवढं महाग दिसते माहित नाही. तुमच्या नादात चहा गेला असता. माझ्या नादात काय मग काय काय आहे बोरोसिलचं ते ब्लेंडर आहे आय थिंक. क्लास काचेच आहे हे. आम्ही हे मागवलेलं नाहीये. हे आहो घेऊन आलेत. आहोंना कोणीतरी गिफ्ट दिलंय. कोणीतरी म्हणजे कंपनीनेच दिलं असणार आहे. कंपनी तर चांगलं महाग आहे. क्वालिटी आहे. इलेक्ट्रिक आहे, बॅटरीवरच आहे. वाव, चार्ज करायचं आणि घेऊन काचेच आहे. हा सेम प्लास्टिक आहे, जाडवालं प्लास्टिक आहे. म्हणजे कुठेही प्रवासात वगैरे वापरू शकतो असं आहे. ह्याच्यात ठेवायचं हे असं. ब्लेंडर आहे. सुपर यार, खरंच छान आहे. वाव, काय काय बनवू शकतो तेही दिले त्यांनी. सॉफ्ट फ्रूट्स, प्रोटीन शेक्स, स्मूदीज, वाव, मिल्कशेक्स यासाठी आहे. डाएटवाल्यांच्यासाठी आहे प्रोटीन. बरं चला चहा घेऊया. महाग आहे हे, स्वस्त नाही आहे. म्हणजे आता कितीला मिळालं माहित नाही. बघू ओरिजिनल प्राइस काय. 2300. आपल्याला अमेझॉन वरती कळेल कितीला आहे. काय स्वयंपाक बनवायचा याचं टेन्शन आलंय मला. चहा घेत घेत चक्क आम्ही जेवणाचा प्लॅन करत होतो की काय जेवण बनवायचं आहे. तर आहोंचं म्हणणं होतं मस्त अंडा करी आणि भाकरी बनव. पण मला अजिबातच मूड नव्हता स्वयंपाकाचा. तर म्हटलं लास्ट विकेंडला जे काही आपण बाहेर जेवायला जाणार होतो तो प्लॅन कॅन्सल झालेला. आपण आज केला तर म्हणजे आम्ही असं कधी करत नाही की अचानकपणे रात्रीच्या वेळेला खूप लांब असं जेवायला गेलो. बाप्पा तुम्ही सुद्धा चला आमच्यासोबत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. चलो किती वाजतायत आहो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चलो. तर आपण बऱ्याच वेळा आलेलो आहे ना. पुणे गेट आणि कोणतं हे पुणे गेट आहे. मागचं वेगळं होतं ते. सुनिंदी समथिंग काहीतरी होतं. पण आज आम्हाला कुठल्याही जवळच्या हॉटेलमध्ये जेवायचं नाही. तिकडे गर्दी वगैरे राहिला गाड्या पार्किंग. हॉटेलची गर्दी आहे ना सगळी. ट्रॅफिक तर नाही आहे ना. जे असेल ते असेल. रात अपनी आहे. अभ्यास चालू आहे प्रितीश. टॅब घेऊन इकडून दिसतोय बघा प्रितीश. बघ रे जरा. प्रितीशला जेव्हा केव्हा मी दाखवते ना अंधारातच दाखवत असते. घरात पण खिडकीतून उलटा उजेड येतो. सगळ्या त्याच्या चेहऱ्यावर अंधार असतो. म्हणजे दिसत नाही त्याचा चेहरा. आताही असाच बसलाय अभ्यास करत. पण आम्ही तुम्हाला हे सांगायचं होतं आम्ही असं कधीच करत नाही. काय हो पहिल्यांदा हे असं चाललंय आमचं की अचानक उठून आम्ही नाईटला जेवायला खास लोणावळ्याला निघालोय. चला बघूया कुठल्या हॉटेलमध्ये जेवतोय आम्ही. So potential at 0, let's say potential at 0, 0 is some V naught.
ठीक आहे. सो वी आर गोइंग फ्रॉम 0,0. हा अभ्यास अगदी सिरियसली सुरू आहे प्रितीशचा. उगाच मी दाखवायचं म्हणून इथे शूट केलं असं काहीच नाही आहे. तो खरंच करतो, मनापासून करतो आणि त्याला जेवायला तर यायचं होतं, पण ही अभ्यासाची वेळही त्याला चुकवायची नव्हती आणि म्हणूनच गाडीमध्ये अशा पद्धतीनं त्याचा अभ्यास सुरू होता. काय बोललात तुम्ही आत्ता? तुम्ही गप्प बसा. तुम्ही गप्प बसा. का? हं. हे बघितलंय टोनी ते धाबा, इथे जेवलो होतो आपण. अगं नाही गे, जरा थांब, आपण पुढे जायचंय. बघा एवढं लांब आणलंय, पण आमच्या पसंतीनं नाही, यांच्या पसंतीनं जेवायचंय. चेंज. ठीक आहे, चेंज. सन्नीद ढाबाला जेवायचंय, जो या साईडला आहे, जो अजून दूर आहे. इथंच आहे. हा घाट, एक छोटा घाट लागतो ना लोणावळ्याला जाताना, तो पार करून पुढे जे हॉटेल्स लागतात तिथे जायचंय. ओके, म्हणजे हे जे ढाबा आहे असे नावं असतात काय? टोनी द धाबा, सन्नी द धाबा. बर, डेस्टिनेशन आ गया. बरोबर 8:06 आपण पोहोचतोय. धनश्री ढाबा याच्या बाजूला सन्नी द ढाबा. नक्की का प्रवीण? हेच आहे का? वाव, हेच आहे, आठवलं. शॉप बड़ी चीज होती है बाबू. Like Polaroids on walls, they remind you to look ahead. Time is running out. आम्ही खरं तर प्रितीशसाठी आलोय. त्याला जायचं असतं नेहमी एक्झाम झाल्यानंतर खायला, आणि यावेळीची एक्झाम झाल्यानंतर कुठं गेलोच नव्हतो, म्हणजे तो गेला नव्हता. तर बघा इथं येऊन पण अभ्यास सुरू आहे. मग आहो, आज की पार्टी मेरी तरफ से. किसकी तरफ से? मेरी तरफ से. हे समोर आणून पाचक रस आपले. हॅलो. ऑर्डर घ्यायला येणारे, वाढायला येणारे किंवा येता जाता सगळे जे काही आमच्याकडे पाहत होते, म्हणजे पर्टिक्युलरली प्रितीशकडे, खूप कौतुकानं बघत होते त्याच्याकडे की हा काय करतोय. कशी आहे चव? एक नंबर. एकच नंबर इथली पण ना? नाही खरंच खूप टेस्टी आहे. खूप. कसं आहे प्रितीश? मस्त आवडला मला. मम्मी घरी बनवते तसं आहे. बंजारा चिकन घेतलंय, बंजारा. मस्त ना? या मेनू साठी तर इथं आलोय प्रितीश. घेऊन तर बघ. तिघांना 3 स्पून आहेत यामध्ये. त्याला त्याच्यावर टाकावे लागेल ना. वाव. या सही यार. इधर प्लेट तुझी डिश सांग मला कशी आहे. मस्त ना? But time is running out. Time is running out. मग 9:23 झालं. मस्त सिस्टमॅटिक आणि एवढे भारी टेस्ट आहे ना. बाय बाय सनिधी ढाबा. भेटू लवकरच. वेळेत आलो. 200 मीटर पुढे गेलो आम्ही आणि युटर्न घेऊन आलो ना. हा, आता हा तुम्ही इथं बोला. पुढचा युटर्न होता. एकदम ऑथेंटिक ढाबा स्टाईलची. ढाबा स्टाईल नाही, ढाबाच आहे. नाही, ऑथेंटिक ढाबा बस टेस्ट बस आहे. नॉर्मल बोला. बस आणि नॉर्मल बोला. नॉर्मल बोली भाषेत, आपल्या गावरान भाषेत बोला. लयच भारी. हा. लय भारी वाव. एकदम मजाक आहे. पिला बिलत काय? दादा पित नाही हा. अजिबात पित नाही, अजिबात. आयुष्यात टेस्ट सुद्धा केलेली नाहीये दादानी. आणि दीदीनी पण नाही. दीदीचा काय भरोसा वाटत नाही दादाला. आम्ही सगळं मजाक मस्करी करतोय. प्लीज सिरियसली घेऊ नका. नाही पण खूप जेवण मस्त होतं. चांगलं होतं. ऑथेंटिक होती हा. टेस्ट आणि एकदम भारी. आणि शेवटी तर
जिलेबी रबडी तर मी खरं तर जलेबी रेवडीसाठी तिकडे आली आहे, कारण इथली चवच वेगळी. बाकी नॉनव्हेज खरं सांगू, मला संदीपचं पण आवडतं. मला रस्सा आवडतो संदीपचा, चुरून खायला भाकरीसोबत. आणि मला ते जास्त आवडतं. या अशा नान आणि रोटी आणि हे जे काय बटर चिकन किंवा हे बंजारा चिकन, हे पण छानच होतं स्पायसी. चिकन 65 यांचं मला खूप आवडलं. जबरदस्त होतं. बंजारा पण छानच होतं, पण मला ते करीवालं आणि चुरून भाकरी जोपर्यंत खात नाही ना मी नॉनव्हेज सोबत, दरवेळेस ते खातो ना असं- आपण ते. हो ना, पण तसंच लागतं मला. ठीक आहे, चला मग आपण आता आम्ही 9:25 इथे झालेत ना, घरी पोहोचायला किती वाजतात बघूया. बघूया ना. चलो. Mom is running out. किती पटकन आलो आम्ही जेवण करून असं वाटायला लागलंय. म्हणजे लिटरली 8 वाजता तिथे पोहोचलो आणि 10 वाजून 20 मिनिटांनी घरी सुद्धा पोहोचलो.